आता आपण आलो आहे थेट शासनाचा नाकर्तेपणा आणि कशा पद्धतीनं शासनाची भूमिका ही अक्षरशः लांछनापदी या उत्तर कोरेगाव तालुक्यात दिसून येते हे आपण थेट जाणून घेणार आहोत. इथले नागरिक आहेत आपल्या बरोबर. कालच इथला पूल उत्तर कोरेगाव तालुक्यात एक छोटा पाऊस पडला आणि या पावसानं हा पूल वाहून गेला. कशा पद्धतीतल्या नागरिकांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालू केल्यात आणि कशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी अक्षरशः इथं नाकर्तेपणाची भूमिका आहे ते आपण थेट इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊ. सर्वप्रथम हा ब्रिटिशकालीन पूल कमीत कमी 115 वर्षाच्या पुढचा होता. त्याच्यानंतर ह्या पुलाची व्हॅलिडिटी संपली आणि हा पूल नवीन करण्यासाठी घेतला. त्यावर हा पर्यायी मार्ग म्हणून हा मार्ग काढला होता. वारंवार त्या गोष्टीची पूर्तता होत नव्हती. त्या ग्रामस्थांनी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे ही बोलणं करून ही पूर्तता करून घेतली. मेन म्हणजे आमचा पिंपोरचा आणि ह्या इकडच्या वरच्या वाड्यांचा संबंध आहे. प्रामुख्याने इथं स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं. त्याचे खतं असतील किंवा औषध असतील किंवा आमचा दवाखाना, शाळा ह्या सगळ्या सुव्यवस्थेचा पूर्णपणे नाश झालेला आहे. आणि इथं प्रामुख्याने बघायला गेलं तर आज हा पाण्याचा पॉईंट बघा, फिश पॉईंट झालेला आहे. प्रामुख्याने बघा इथं मासे पकडले जातात. हे पाणी फुगवट्यानं आमच्या शाळेच्या पूर्णपणे भिंतीपर्यंत चिकटाय गेलं आहे. तरी त्या कॉन्ट्रॅक्टरनं हे काम नीट केलं नाही. पाईपा खाली जर घातल्या असत्या तर ही अवस्था झालीच नसती. आज त्या पाईपांमुळे खूपच प्रमाणात आमच्या भागातील वाताहत झालेली आहे. याच पुलाची पहिल्यांदा आता पायपा टाकून दिल्या आणि सर्कलवाडीचा इथला एक व्यक्ती अक्षरशः इथे ह्या पुलावर पडला आणि मेला देखील. बरोबर, काय सांगाल थोडक्यात? ही खरंच इथल्या लोकप्रतिनिधींच्या अनास्था का? आता ठराव सोसायटीचे ठरावासाठी लाळ चाटतात ही लोक आणि ही त्यांना पुलाची वास्तव का दिसत नसावं, काय सांगाल? आज बघायला गेलं तर ठरावाच्या रुंदीमुळे सर्वच लोक आहेत आणि सर्वसामान्य माणसंही हताश झालेले आहेत. आज प्रतिनिधी याच्याकडे बघना किंवा बघून बी दुर्लक्ष केल्यागत करत आहे. त्याच दिवशी एक गुलाब कांबळे म्हणून तुला आमच्या वाघोली गावातील पेशंट आहे. संध्याकाळी 3:30 वाजता त्यांना अटॅक आला. त्यांना इथून पिंपोडला गेलो असतो तर 10 मिनिटात आम्ही इथून 2 मिनिटातच पोहोचलो असतो. पण ती 10 ते 15 मिनिटं लागल्यानंतर त्यांना जो अतिरिक्त दवाखान्याचा खर्च आला आहे तो खूपच आला आणि त्या माणसाची परिस्थिती आम्हाला माहिती होतं. आम्ही गाडीत घेऊन गेलो रात्रीचं. खूपच बेकार झाले. ह्याच्यावर प्रतिनिधीचं कुणाचंही लक्ष नाही. आणि काय सांगाल की कशा पद्धतीने आता कालच इथल्या पायपा वाहून गेल्यात. अक्षरशः भीषण वास्तव आहे. अक्षरशः पूल वाहून गेलाय. आता लोकप्रतिनिधी उत्तर कोरेगाव तालुक्यातला का बोलता होईना किंवा जनता का बोलती होईना, काय सांगाल तुम्ही थोडक्यात? जनता बोलतो आहे ना, म्हणजे जो तो त्याच्या ह्या कमिशनच्या 56% 55% जे म्हणलं जाते त्या कमिशनच्याकडेच सगळं नेते मंडळीचं पूर्णपणे लक्ष आहे. त्यांना खालच्या लोकांनी ज्यांनी मतदान दिलं त्यांचं काही घेणं देणं पडलेलं नाही. तुम्ही काय सांगाल? तुम्ही या पुलासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला, जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता, प्रशासनाकडेही पत्रव्यवहार केला होता की या पुलाकडे वेळोवेळी लक्ष देण्यात यावं. निकृष्ट दर्जाचं हे काम चालू होतं. 2 वर्ष झाला हा पूल होतोय आणि लोकप्रतिनिधी काय झोपेचं सोंग घेतात का? चंडाची भूमिका आहे त्यांची, काय सांगाल थोडं? गेले 2 वर्ष पुलाचं काम चाललंय आणि मी पत्र देऊन गेलेल्या ह्याचे काय याला बीम आहे का नाही रिजेक्ट केलेत. त्यातला एक बीम रिजेक्ट केलाय तरी पण ते बसवून टाकलेत. आणि बरेच काय म्हणजे आता बोलायचं पण काय, आता पोरांचा जाण्या येण्याचा प्रश्न आहे. ते विठ्ठल काकडे इथे पडले, त्यांच्यात आता हातोरणाचे खेळ आहेत. त्यांच्या घरात त्यांचं कोण करायला नाही, इतकी बेकार अवस्था आहे. सर्कलवाडीचा व्यक्ती इथंच गाडी पडली, अक्षरशः त्याच्या मेंदूला लागलं तर 2 महिने कोमात होता माणूस, मेला. तरी सुद्धा या लोकप्रतिनिधी आता हे काय उलट या अगोदर बी नांदवळ येथे पाणी परिषद झाली आणि पाण्याचा उठाव व्हायला नुसतं व्हॉट्सअप बाजी होते उत्तर कोरेगाव तालुक्यात, पण कुठलाही ठोस मुद्दा घेतला जात नाही. अशीच लोक जर ह्या उत्तर कोरेगाव तालुक्यात गप बसत असतील तर काय भूमिका तुमची काय असेल, काय थोडं सांगा? युवक म्हणून काय सांगा? नाही हे सगळं राजकारण चाललंय. राजकारणाचं म्हणजे एखाद्या टग्याचं काम असल्यामुळे कोण इथं कोणाला कोणी बोलणार. महत्वाचा मुद्दा ते आहे. एखाद्या सामान्याचं काम असतं त्याला लगेच माणसानं सहकार्य करून केलं असतं, पण हे सगळं मोठ्याचं काम असल्यामुळे कोण इथं दुर्लक्ष करतंय, कोण काही लक्ष देणार. त्याच्यामुळे सगळं असं चाललंय. बाबा काय सांगाल तुम्ही? ज्येष्ठ आहे, आपल्या जिल्ह्याला 4 ते 5 मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, या विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री देखील आपलेच आहेत. काय सांगाल तुम्ही? ज्येष्ठ तुम्ही, काय वाटते तुम्हाला? काल हा पूल वाहून गेला, अनास्था आहे का? लोकप्रतिनिधी यांच्याकडे लक्ष नाही का? ह्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आमचा उत्तर कोरेगाव जो आहे ही काही ठराविक गावं
ही फलटणला जॉईंट मध्ये झाली होती. त्या फलटणला जॉईंट झाल्यामुळे लोकप्रतिनिधी इकडे पोचू शकत नाहीत. 50-50, 60-60 किलोमीटरवरती ते राहतात, 100 किलोमीटरवरती राहतात ते. आणि हा जो भाग आहे आमचा उत्तर कोरेगाव, त्या कोणी वालीच राहिलेला नाहीये. इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते निष्क्रिय आहेत, सगळे निष्क्रिय आहेत, काही कामाची नाही तिथले लोक. आता हे ठराव चाललेत की आता पळत असतील एका मागोमागे. त्याच्यासाठी पळणार, ठरावासाठी पळणार, तर त्यात जनतेसाठी कोण नाही. जनतेसाठी कोण मिळत. हे मूर्तिमंत उदाहरण आहे की पूल वाहून गेला. पूल वाहून गेला. इतका म्हणजे मूर्खपणाचा बाजार आहे हा, की इथे बघा तुम्ही, इथं तलावाचं स्वरूप दिलं याला. इथं पाण्याचा साठा किती होणार, पाणी कसं साठणार, इथे किती साठणार, त्याचा दबाव किती येणार, आणि ते त्या दबावाला नियंत्रित करण्यासाठी तेवढा भरावा आहे का, हे सुद्धा त्यांनी बघितलेलं नाही. आणि मुळात त्याचे जे पायपा होत्या त्या खाली तळामध्ये होत्या, त्या काढून ह्या मूर्खांनी वरती लावल्यात. आणि इतका पाण्याचा साठा झालेला आहे पूर्ण, त्यामुळे टोटल म्हणजे पूल खचला, हा सगळा भराव खचलेला आहे. आणि इथल्या उत्तर कोरेगावच्या लोकांची इतकी हालत आहे. आपलं वाघोली, राऊतवाडी, आसनगाव, सगळ्या गावांना सोनका मार्ग यायला लागतो. सोनके मार्ग यावं तो बी रोड खराब आहे. आणि तो तर काही उंचायची सोय नाही. हा, ते नुसते डागडुजी करतात, बोंबाबोंब झाली की समजा डागडुजी उत्तर करणार. कोरेगाव तालुक्याची लोक शांत बसलेत आणि याचा जर समजा उद्रेक झाला, जंतर मंतर सारखा उद्रेक झाला, तर लोकप्रतिनिधींना पळतापळी थोडी होईल का, काय वाटतंय तुम्हाला? आता हे सगळं तरुणांनी हातात घ्यायचंय. लोकप्रतिनिधींनी खरं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आमच्या गावामध्ये आहेत शहाजी भोईटे आहेत, अजून मेघराज भोईटे आहेत, किंवा आजूबाजूच्या गावातले हे जे तरुण जे आहेत पुढारी, की त्यांनी लक्ष घालून केलं तर हे काम होईल. नाहीतर ह्याला किती वेळ लागेल, किती काळ लागेल आणि किती जनतेचे हाल होतील हे कोणी सांगू शकत नाही. ह्या पुलावरनं पुढे बी जात असतील की मोठे मोठे हा, पुढारी जातात, पण ते कसे जाणार, ते आता कसे जातील? दिसत नाही त्यांना. नाही, आता जाणार नाही. आता नाही जाणार. आता कसे जातील तुम्ही सांगा मला. गेल्या वर्ष दीड वर्षापासून ह्या पुलाचं काम चाललंय. लोकप्रतिनिधींचं मोठ्या प्रमाणात ह्या पुलाकडे दुर्लक्ष आहे. पॅन ही मोठ्या प्रमाणात कमीच आहे तसं म्हणलं तर. काय सांगाल थोडक्यात या पुलाकडं का कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नसावं किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष आहे काय सांगाल? आता या पुलाच्या बांधकामासंदर्भात आमदार सचिन कांबळे पाटील असतील, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, यांनी ह्या पुलाचा पाठपुरावा करण्यासाठी उत्तर कोरेगावचे सगळे प्रतिनिधी, आम्ही जबाबदार व्यक्ती, आमदार आणि माजी खासदार रणजितदादांना भेटून आलो. त्याच्यानंतर त्या कामावर गती देण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला PWDच्या, आणि ह्या रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून वाघोली ग्रामपंचायतीनं काही धोकं पत्करलं किंवा बाबा की काय अडचण निर्माण झाल्यास, कोणाचा अपघात झाल्यास, कुठं काय झाल्यास वाघोली ग्रामपंचायत जबाबदार राहील, बाबा तुम्ही हा रस्ता तयार करून घ्या, असं PWDच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवल्यानंतर ह्या अधिकाऱ्यांनी, PWDच्या अधिकाऱ्यांनी या पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून 1-2 महिने हे वाहनं चालू होती. आताच्या 2 दिवसाच्या पावसाच्या ह्याच्यामुळे पुलाला पाणी आलं आणि नळ्यांची व्यवस्था जी खाली करायला पाहिजे होती ती व्यवस्था त्यांनी वर केल्यामुळं, म्हणजे वरच्या बाजूला केल्यामुळं पाण्याचा फुगवटा वाढला आणि पाण्याचं ह्या बाजूला लोड आल्यामुळे हे झालं. पण आजच या कामाचे बांधकाम विभागाचे कोरेगाव तालुक्याचे प्रमुख काटकर साहेब, आपल्या विभागाचे सावंत साहेब PWDचे, आणि ह्या ज्यांनी काम घेतलंय ते गणेश भोसले, या ठिकाणी सकाळी आम्ही त्यांना बोलून घेतलं. आणि बोलून घेतल्यानंतर बाबा की शाळेला जाणारे विद्यार्थी, भारतीय मंदिर वाघोली ज्युनियर कॉलेज आहे आणि इथं स्वर्गीय शंकरराव जगताप अण्णांचं इथं सिनियर कॉलेज आहे. मग या कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलींची सोय व्हावी, वाहनांची व्यवस्था नाही झाली तरी अडचण नाही, पण सोय व्हावी, तर त्यांनी एवढ्या 2 ते 3 दिवसात ह्या रस्त्याला म्हणजे मुला मुलींना कुठला धोका अडचण येऊ नये, कुठला म्हणजे अडचण न होता हा रस्ता तयार करण्याची त्यांनी जबाबदारी, ते 2 दिवस हा रस्ता तयार करून देतील. आणि ह्या पुलाचं काम 1.5 महिन्याच्या आत तुम्हाला इथून वाहनं जातील अशा स्वरूपाचा शब्द ते कॉन्ट्रॅक्टदार गणेश भोसले, PWDचे आपल्या विभागाचे अधिकारी श्री सावंत साहेब आणि काटकर साहेब यांनी दिलाय. आजपासून 1.5 महिन्यात हा ब्रिज
वाहतुकीसाठी खुला होईल असा या ठिकाणी शब्द दिला. त्या याच ठिकाणी जवळ असणार केसीपीएलने काम घेतलंय हायवेला, हरियाणाची कंपनी केसीपीएलनं. अक्षरशः पिंपळ खुर्दच्या या नदीवरती मोठा पूल आहे, याच्यापेक्षा मोठा पॅन आहे, तरी सुद्धा तो 1.5 ते 2 महिन्यात पूल बनवण्यात आला. या कॉन्ट्रॅक्टरनं किंवा या प्रशासनानं एवढा वेळ का घेतला असावा? प्रत्येक लेडीच्या किंवा या इथल्या महिलेच्या तोंडात या कॉन्ट्रॅक्टरला शिवी जाते की बाजारला जाता येईना, तिला काय करता येईना. हे तर एक माणूस मेला तुमच्यात, शेखर काटकर जे आहेत त्यांचे कोणतरी पाहुणे नातेवाईक भावकीतले, ते अक्षरशः वारले, त्यांचा मेंदू तो माणूस कोमात गेला आणि तो मरण पावला या पुलावरनं पडून. काय सांगाल थोडक्यात? खरंच अनस्त आहे, आपले लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. पाण्याची अवस्था आपली तशीच आहे, आपल्याला गृहीत धरलं जातं या 26 गावांना. काय सांगाल तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून, थोडक्यात काय सांगाल? त्या पुलाचं काम उशीर व्हायला 2 गोष्टी कारणीभूत ठरले. पहिल्यांदा ज्यावेळेला पिलर घेतला त्यावेळेला लाल गिरू लागला. लाल गिरू लागल्यानंतर त्याचं खालचं फाउंडेशन मजबूत होण्याच्या दृष्टीने ती परिस्थिती नव्हती, ते त्यांचे 2 महिने गेले. त्याच्यानंतर PWDनं हे स्टँड तयार करण्यासंदर्भातलं डिझायनरला डिझाईन मागवलं. ते डिझाईन 15 दिवसात त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पाहिजे होतं. ते डिझाईन येण्यासाठी 2.5 महिन्याचा कालावधी गेला. म्हणजे PWDच्या अधिकाऱ्यांनी आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर गणेश भोसलेंनी जो डिझाईन यांना मिळायला पाहिजे होतं 15 दिवसाच्या 8 दिवसाच्या आत, ते डिझाईन मिळायला त्यांना 2.5 महिने गेले. हा दोष PWDच्या डिझायनर विभागाचा आहे. त्याच्यानंतर आज सकाळ आता ह्याच्यावरती स्लॅब टाकायचं किंवा रोलिंग कसं करायचं त्याचं डिझाईन मागवलंय. डिझाईन मागवलेलं आज 12वा दिवस आहे, तरी अजून त्याचं डिझाईन कसं आलेलं नाही. हे डिझाईन टप्प्याटप्प्याने डिझाईन त्याचं तयार केलं जाते आणि ती येण्याच्या दृष्टीनं तो पाठपुरावा PWD विभाग आणि आम्ही लोकप्रतिनिधी घेतलं आणि ह्या विभागाचे फलटण उत्तर कोरेगावचे आमदार सचिन कांबळे पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याचा पाठपुरावा करीत आहेत. हे डिझाईनच्या मुळे या कामाला बराच वेळ गेला. एक पहिलं डिझाईन यायला 2.5 ते 3 महिने. आमदारांनी जरी ताकद लावली, खासदारांनी ताकद लावली, तरी हे PWD डिझाईन का देत नसावं? ताकद त्यांची कमकुवत वाटते का? काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी आमदार आणि माजी खासदारांची ताकद पूर्णपणे लागल्यामुळे एवढं कामाला गती आली आणि हे काम 1.5 महिन्यात पूर्ण होणार आहे. आज शब्द त्यांनी दिला. PWDचे अधिकारी काटकर साहेब असतील, सावंत साहेब असतील, या कॉन्ट्रॅक्टर असेल, आजपासून 1.5 महिन्यात तुमच्या या रस्त्याने वाहन चालतील असा शब्द दिलाय आणि त्याचा पाठपुरावा आम्ही या विभागातील लोकप्रतिनिधी करणार, यात तुम्हाला शब्द देतो. 1.5 महिन्यात काम करा. हा, होय. आपल्या बरोबर होते या वाघोली गावचे लोकप्रतिनिधी शाही तात्या भोईटे. कशा पद्धतीने त्यांनी सांगितले 1.5 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे हे सांगितलं. आणि याच माध्यमातून आपण पाहू शकत असाल कशा पद्धतीने या उत्तर कोरेगाव तालुक्यात थोडाच पाऊस पडला, परंतु या थोड्या पावसातच ह्या पुलाचा सावळा गोंधळ आणि प्रशासनाचा जो गलतान कारभार आहे तो कसा दिसून येतो. आणि ह्याच्या पायपा वाहून गेल्या, अक्षरशः आता ही दिसते बघा, ह्या पायपा वाहून गेल्या. आणि पहिल्याच पावसात, आता तसं म्हणावं तर आपल्याकडे उत्तर कोरेगाव तालुक्याला अजून मोठा पाऊस देखील नाही, तरी सुद्धा या पावसात या पायपा वाहून गेल्या. अक्षरशः म्हातारी माणसं, महिला वर्ग आणि मोठ्या प्रमाणात या लोकप्रतिनिधींना आणि इथल्या पुढाऱ्यांना अक्षरशः शिवायची लाखोळी वाहताना दिसून येत आहे. एकच पॅन आहे बघितला तर, तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टरनं एवढे 1.5 ते 2 वर्ष का लावले असावे, हा मोठा अनास्थेचा विषय आहे. लोकप्रतिनिधी झोपलेत का? पाण्याचाही प्रश्न आपल्या उत्तर कोरेगाव तालुक्याचा भीषण आहे आणि यावरतीही लोकप्रतिनिधी कोणतेच बोलताना दिसून येत नाहीत. आणि याच पुलाची अवस्था मागेही आपण अशी दाखवली होती, परंतु यावरती अजून किती कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासन मृत्यू बघणार आहे किंवा इथल्या लोकांचा जीव जाताना बघणार आहे. ही दिसती भीषण अवस्था. पायपा वाहून गेल्यात, अक्षरशः मागं अक्षरशः तळ साचलंय. आता ह्यांनी इथल्या एका व्यक्तीने सांगितलं की इथं मासे पकडले जातात, म्हणजे वरनं मासे येणार, आणि इथं 3 पायपा टाकल्यात. ह्या 3 पायपामधलं पाणी बसत नाही, तरी सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरनं इतक्या वर उचलून पायपा टाकल्यात. तळ्याचं स्वरूप आलंय. बाबा कुठलं गाव? बोलली. काय आता ही झालं की वाटलं आपलं? हो, वाटलं झालं. बंद झालं सर्व. पावसा पुढे काय करणार? काय करणार? करायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टरने, काम करायला पाहिजे लोक. गेल्या वर्षी काढले, गेल्या वर्षीपासून काम लवकर करायला सांगा. ठेकेदाराचा आम्ही जाहीर निषेध करतो. ठेकेदाराला आम्ही काळ्या यादीत टाकायची घोषणा करतो, कारण की ठेकेदाराच्या मुळे कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले. काकडे म्हणून व्यक्ती त्या हातरून संघ खेळतोय, त्याच्या घरात करतं धरतं कोण नाही, खायला मोकाच झाला आहे. सरकवड्याच्या अनिल काटकर जाग्यावर इथं ऑफ झाले. आम्ही त्यांना सिव्हिलला बघायला गेलो, त्यांचे 2 महिने सिव्हिलमध्ये
फाट्यासंग खेळत होते. पण कितीतरी माणसांचा ह्या पुलामुळे हे गेलाय. तर उद्यापासून आका पूल खचलाय, विद्यार्थ्यांना जायचं कसं काय करायचं? म्हणजे प्रत्येक पालक संध्याकाळचा विद्यार्थी आमचा माघारी येतो का त्याला काळजी लागलेली आहे का, अशी परिस्थिती आहे. काल या ठिकाणी पावसामुळं जो रस्त्याचा खालचा भाग खचलेला आहे, तो खचल्यामुळं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे 4 वाड्या वाघोली यांना जर पिंपोडला जायचं असेल बाजारासाठी, तर त्यांचाही खूप मोठा त्रास वाढलेला आहे. सोनकेच्या फाट्यावरून जायला रोड कुठे चांगला आहे तो सुद्धा रोड खूप खराब आहे आणि त्याच्यासाठी जाण्यासाठी खूप वेळ लागतोय. पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळं हा रस्ता तात्पुरता का होईना पण व्यवस्थित करून देणं खूप गरजेचं आहे. वाघोलीच्या ग्रामपंचायतीने मागणी केली होती, वाघोलीच्या ग्रामपंचायतनं मागणी केली, रस्ता द्यावा म्हणून मागणी केली आणि लेखी मागणी केली आहे. त्याच्यामुळे हा पहिला रस्ता झाला आहे. पण आता जर ह्याला दुरुस्त करण्यासाठी काय आवश्यकता लागत असेल तरी ग्रामपंचायत त्याला मदत करायला तयार आहे. फक्त हा रस्ता तयार होणं गरजेचं आहे. वर बसवल्या गेल्या, खाली जर बसवल्या गेल्या असत्या पाणी खालून गेलं असतं, वाहून गेलं नसतं. तुम्ही केलं की पर्याय रस्ता केला तर योग्य होतं, पण ते पायपा बसवताना चुकीचा झाला काय. बाकी माझं काय नाही म्हणणं. कॉन्ट्रॅक्टरनं 2 वर्ष लावली पुलाला, कॉन्ट्रॅक्टरनं 2 वर्ष लावली. बरोबर आहे. टाकले असते ना 7-8 पायपा तर जुळलं असतं. कॉन्ट्रॅक्टरला हा 2 बरोबर. वर्ष लावली. आता ही सरकारी काम आहे. आता वरनं काय होते ते आमच्या सर्वसामान्य माणसाला काय, पण त्यांनी लवकर काम पूर्ण केलं पाहिजे होतं नाही. बायका देतात की शिवाय देतात की बाजारपेठ सर्वसामान्य माणसांनी काय करायचं, सर्वसामान्य माणसांनी काय करायचं. पण लवकरात लवकर पूल तयार केला पाहिजे होता. 2 वर्ष झाले पाडला होता, पाडायला नव्हतं पाहिजे. ब्रिटिश कालचा पूल होता तो मजबूत होता, पण ते आता काय त्यांच्या नियमात होतं. त्याची कालमर्यादा संपली होती त्यामुळे त्यांनी पाडला. कालमर्यादा संपली होती मी पाडला. तुम्ही सांगा, इतका मोठा तरी पाऊस आहे का आपल्याला की नाही तरी सुद्धा या पहिल्याच पावसात असं जर होत असेल तर ही प्रशासनाची या कॉन्ट्रॅक्टरची अनास्था आहे का नाही बरोबर आहे का. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरनं करायला पाहिजे होते काम, चांगलं काम करायला. तुम्ही काय सांगाल? सुरुवातीला पर्यायी मार्ग निर्माण करायला पाहिजे होता, तेव्हा दुसरा हा पूल पाडायला पाहिजे. हा इंग्रजांच्या काळातला पूल होता, 118 वर्ष झालेल्या पुलाला तरी पण मजबूत होता, पाडायची गरज नव्हती. तरी पर्यायी मार्ग सुरुवातीला करायला पाहिजे होता आणि मग हा पूल तयार करायला पाहिजे होता सुरुवातीला. आम्ही आता 8 वर्ष झाला आम्ही कलेक्शन करण्यासाठी वाघोली सर्कलवाडी आम्ही किती 2 किलोमीटरचं अंतर आहे, आम्हाला आता 8 किलोमीटर फिरून जायला लागतंय. 8-16 किलोमीटरचा राऊंड होतोय आमचा. लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष का देत नसावेत, काय वाटते तुम्हाला? आता आपल्या उत्तर कोरेगाव तालुक्यात पुढारी येतात, नुसतं ते तळवट चाटतात, आपले कार्यकर्ते सगळे जातात मागं, पुढारी ठरावासाठी तर फार त्यांनी लाखाच्या बाबी केल्या आणि ही पूल दिसत नाही त्यांना वाहून गेलेला किंवा या कॉन्ट्रॅक्टरला धारेव धरायचं हे दिसत नाही का त्यांना. समाजसेवक राहिलेलेच नाहीत आता, स्वतः सगळे स्वार्थी झालेले आहेत. उद्रेक झाला उत्तर कोरेगाव तालुक्याच्या नागरिकांचा, त्या पुढाऱ्याला घरात ओढून मारतील की साहजिकच त्यावेळेस कुठे जातील? नाही ना, मत मागायला आल्यानंतर त्यांना जबाब आहेच ना. पहिलं पुलाचं काम करा नंतर मध्ये पर्याय रस्ता मजबूत केला म्हणून आपण हे काम स्लो करायचं असं नाही ना होत ना. काय आता किती वेळ यायला लागेल सांगा. आता हा पर्याय रस्त्याचा तो विषय संपला. आता ह्याच्यातनं तुम्ही रस्ता कसा करणार चालू पाण्यातनं? ह्या वरच्या आपल्या कामाला किती दिवस लागतील? तर मला त्यावेळेस 3 महिन्यात सगळं होईल सांगितलेलं. आज परत तुम्ही 1.5 ते 2 महिने म्हणताय. आपल्याला ह्याचे कामाची आपले काय लिमिट काय होती याची कामाची, वेळेत आहे का हे काम आपल्या? तर काय स्लो काम, कारण काय ह्याच्यापेक्षा तुम्ही बघा आता बाकी आंबोड्याचे ह्याचे इथले पूल किती फास्ट झाले पूल सगळे ते बघा बरं. असं आहे आपला पिंपोडच्या इथला पूल, पिंपोडे खुर्दच्या इथला एवढा मोठा तो पूल आहे. ह्याच्यापेक्षा झाला तो पूल आता चालू झाला आणि हे किती दिवस झालं चालू आहे बघा बरं. आता इथं एवढे 25-30 लोक येते पिंपोडचे आणि वाघोलचे. आता गैरसोय किती तुम्हाला माहिती आहे किती गैरसोय आहे. पण गाड्यांचं नाही हे नाही, पण तुम्ही जर म्हणताय ते कसं शक्य आहे एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये? चालू पाणी आहे आता पावसाळ्यातलं, नदी आता थांबत नसते, पाणी आता थांबत नसते, तुम्ही काढून देऊ शकत नाही पाणी. आता हे पाणी 4-5-6 महिने वाहणार आहे ही नदी. आता कसं टाकणार त्यात काय? पण तुम्ही काय 3 महिने सांगितलेलं म्हणून मी पर्याय रस्ता माझ्या समोर मीच फोन करायला लावला होता त्यांना. असं आहे बरं का. हे थोडंसं लवकर विषय करून घ्यावा लागेल. गोष्टी
आउट ऑफ जायच्यात, नाही तर मलाच काहीतरी करावं लागेल, स्टंट करावं लागेल. माहिती आहे विरोध हे असताना PWD मिनिस्टर, ही परिस्थिती आपली भयानक आहे हो. तुम्ही माझं अडचण लक्षात घ्या सावंत साहेब. नक्की काय आश्वासन देत आहे, कसं करणार आहे इथं? नाही ह्याचं म्हणतोय मी, भरावाचं म्हणतोय. पुलाचे तर 2 महिने तुम्ही म्हणताय, पण ह्याचं पर्याय रस्त्याचं म्हणतोय मी. त्याचं काय टाइम लिमिट नक्की काहीच नाही म्हणजे थोडक्यात त्याचं. काय म्हणतोय बघा, इथं जवळपास दोन्ही गावातले सगळे प्रमुख लोक आहेत. पिंपोड्यातले आहेत आणि वाघोलीचे आहेत, सरपंच आहेत पिंपोड्याचे. फोन मी स्पीकरवर टाकतोय. पर्यायी रस्त्याच्या संदर्भात तुम्ही जे बोलताय, शहरवाल्यांचा विषय नाही आहे आता. आणि तशी पण तुम्ही साईडनं अशा पद्धतीनं बंदिस्त केलंच होतं की हे कुठे येत होते आता? डंपर नव्हतेच येत, डंपरवाले नव्हते येत कुणी. तसं मला आता हे ठोस सांगा की आपल्याला पर्यायी व्यवस्था कधीपर्यंत होईल असं आहे. पुलाचं काम परवा दिवशी गर्डर टाकले तर अजून 1.5 महिना लागेल म्हणतायत. बंधारा जागा तयार झालाय आणि सगळी वाहतूक बंद आहे दोन्ही बाजूनं. अगदी चालायला म्हणलं तरी रिस्की आहे. आता मी इथं आलो, हे बघा, हे गावातली सगळी दोन्ही गावातली लोक या ठिकाणी उभी आहेत. सगळी वाहतूक बंद आहे. काल तर सगळं वाहून गेलेलं आहे. आणि एवढा मोठा हे होऊन कसं आता आज बाबांचं हे होत नाही म्हणून मी म्हटलं तुम्हाला एकदा दाखवावं परिस्थिती काय आहे. हे बघा, आणि त्यामुळे फार आक्रोश आहे. दोन्ही बाजूला शाळा आहेत, दोन्ही बाजूला, दोन्ही कोपऱ्यावर. एक पिंपोडे शाळा, एक वाघोली शाळा आहे. नाही आज ते सावंत आले होते, इथं होते दिवसभर. मी म्हंटल बाबा आता तुम्ही अजून किती वेळ लावणार आहे ह्या गोष्टीला? हाय ते काम पूर्ण करायला अजून 1.5 महिना म्हणतात लागेल. आता मी म्हटलं गर्डल टाकले तर तुम्ही एक्सपिडेट करा ना. आता एवढे वाहून गेले तर 1 महिन्यात करा पूर्ण. 1.5 आता एवढे अडचण नाही येणार. आणि पर्याय व्यवस्था म्हटले मी विचार करतो, सांगतो, सिनियरशी बोलतो कशा पद्धतीने करता येईल. तर तुम्ही पण एकदा बोलून घ्या. जाधव साहेबांना तुम्ही फोन करताय का? हो मी करतो ना, त्यांना पण बोलतो मी जाधव साहेबांशी. चालेल चालेल. नाही वाहतूक पूर्ण बंद आहे, काय सगळी बंद आहे दोन्ही बाजूनी असं आहे.